द्यावी अशी मागणी करण्यात आलेली असली मराठा आंदोलकांकडून, तरी देखील तशी परवानगी दिली जाणार का हा सवाल आहे। त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे। दरम्यान आणखी एक मोठी बातमी, मनोज जरांगे यांना मोठा दिलासा मिळाला आहे। मुंबई पोलिसांकडून जरांगेंच्या आंदोलनाला वाढीव परवानगी दिल्याची माहिती समोर येते। 6 वाजता मुदत संपलेली होती, परवानगी संपली होती, मात्र आता जी अपडेट येते त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुदतवाढ दिल्याची माहिती आहे। आता ही मुदत नेमकी कधीपर्यंत दिली हाही एक सगळ्यात मोठा सवाल आहे। तर मनोज जरांगे यांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईमधून परतणार नाही, आमरण उपोषण करणार असा निर्धार त्यांनी केलेला होता। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अजित, काय सांगाल, एकूणच मनोज जरांगेंना परवानगी मिळाल्याचं दिसतंय, किती दिवसांची परवानगी आहे, काय अपडेट्स याविषयीचे? परवानगी जी आहे ती उद्यापर्यंतची दिली गेलेली आहे, कारण तसा अर्ज जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी केला होता आणि त्यानुसार त्यांना उद्यापर्यंत आझाद मैदानामध्ये थांबण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। याचबरोबर ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या देखील त्यांना कळवण्यात आलेल्या आहे। मात्र त्या अटी शर्तीबाबत पोलिसांनी प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलेलं आहे। मुळात ज्या पद्धतीने आपण जरा संपूर्ण आझाद मैदान परिसर पाहिला किंवा मुंबई महानगरपालिका असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल संपूर्ण परिसर असेल, या परिसरामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक आहेत, त्यांच्या गाड्या आहेत। या गाड्या इथून निघतील का, आंदोलक इथे थांबतील का? आणि जर मनोज जरांगे पाटील यांना उद्याकरता परवानगी दिलेली आहे तर त्यांना आतमध्ये देखील थांबण्याची परवानगी दिली आहे, पण त्यांच्यासोबत किती कार्यकर्ते असतील का सगळेच कार्यकर्त्यांना इथे थांबून दिलं जाईल यावत मात्र पोलिसांनी स्पष्टता दिलेली नाहीये। मात्र उद्याच्या आंदोलनाकरता मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली आहे आणि त्या सर्वानुसार मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जे आहे ते उद्या देखील सुरू राहील। पण परवानगी दिली आहे का याबाबत जो पोलिसांचं म्हणणं आहे ते आपण स्पष्टपणे सांगूया की त्यांनी उद्याकरता परवानगी मागितलेली आहे। त्यामुळे उद्यानंतर परवासाठी त्यांना परवानगी दिली जाणार आहे की नाही, ते अर्ज करतील की नाही याबाबत जेव्हा पुढे बरोबर आहे अजित, पुढे नेमकं काय होणार तेही बघावं लागेल। दरम्यान श्रीकृष्ण आवटी हे थेट आझाद मैदानातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। कृष्णा, काय सांगाल, परवानगी मिळालेली आहे 1 दिवसाची, आता आंदोलकांच्या काय भावना समोर येत आहेत? मनोज जरांगे पाटील यांनी जी आहे ती आझाद मैदानाला परमिशन जी आहे ती मुदत वाढवून जी आहे ती मागणी केली होती आणि आता जी परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो या संपूर्ण परिसरात, आझाद मैदान या परिसरात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक आहेत आपले उपस्थित आहे। अगदी आता जे आहे कीर्तन देखील जे आहे सुरू आहे। आपण पाहू शकतो मनोज जरांगे पाटील हे कुठेतरी विश्रांती घेत आहेत, त्यांची विश्रांती घेत आहेत, परंतु अद्याप या संपूर्ण सर्वच आंदोलनकर्त्यांना अद्याप ही माहिती जी आहे ती पोहोचलेली नाही आहे। पण काही वेळातच या संपूर्ण आंदोलनकर्त्यांना माहिती देण्यात येईल आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील देखील स्वतः जी आहे ती माहिती देऊ शकतात काही वेळातच। आणि या संपूर्ण पाहायला गेलं तर आझाद मैदान हे खचाखच भरलेलं आहे। आझाद मैदान येथे जे आहे मोठं आंदोलन भगवा वादळ जे आहे ते दाखल झालं, त्यानंतरच सर्वित्रे चहूबाजूने आझाद मैदानच्या मोठ्या संख्येने मराठा आंदोलक आले आणि त्यानंतर आपण थेट आपल्यासोबत काही स्वयंसेवक देखील आहेत, त्यांच्याशी जाणूयात। काय सांगाल, जी परवानगी मागणी करण्यात आली होती ती परवानगी देण्यात आलेली आहे? अगोदर जरांगे पाटील साहेब तर बोलले होते परवानगी तर तुम्ही द्यायलाच पाहिजे, परंतु ते तर हटणार नाही, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ते आझाद मैदान होणार नाही, ही त्यांची गर्जा नाही। आणि नक्कीच यावेळी आरक्षण घेतल्याशिवाय एक इंच देखील जरांगे पाटील हटणार नाही। आणि आपण पाहिला एवढ्या पावसात देखील अतिशय उत्साहामध्ये सगळा मराठा समाज बांधव या ठिकाणी एकवटला आहे। पण परवानगी जी आहे ती मागणी करण्यात आली होती, मुदत वाढवून देण्यात आली आहे। आता आम्ही सर्व समाज बांधव नक्कीच ज्यांनी आता परवानगी दिली त्याचा आम्ही आभार व्यक्त करतो, परंतु ही सनदशीर मार्गाने उपोषण अस्त्र जरांगे पाटील साहेबांनी उभारलंय, त्याला परवानगी ही दिलीच पाहिजे आणि त्यांनी दिलंय नक्की। तर आपण श्रीकृष्ण आवटी यांच्याकडून प्रतिक्रिया घेत आहोत आंदोलकांच्या। दरम्यान आणखी एक मोठी अपडेट आपल्याकडे आहे। तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे। जरांगेंचं आंदोलन हे आरक्षणासाठी नाही तर राजकीय अजेंडा आहे असं ते म्हणतायत आणि विरोधकांसह सत्ताधारी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहेत असं हाके म्हणतायत। ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा हा डाव आहे असा खळबळजनक आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय।
जरांगे नावाच्या या चेहऱ्या आडून या महाराष्ट्रामधले आमदार खासदार सरकार अस्वस्थ करायचा प्रयत्न करतायत, सरकार बदलण्याचा प्रयत्न करतायत. आणि आरक्षण हा विषय नाहीये. माझ्या मराठा बांधवांना, तरुणांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, जरांग्यांची ही जर मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल. मी राष्ट्रवादीचं बोलतच नाही, मी बंडू जाधवचं पण नाव घेतोय ना, मी रवींद्र चव्हाणचं पण नाव घेतोय ना, मी बजरंग सोनवणेचं पण नाव घेतोय. रसद ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एकमेव कार्यक्रम सर्वपक्षीय आमदार. मी नावं घेतो ना, अजून कुणाची नावं घेऊ? सर्वपक्षीय अजित पवारांचे आमदार सहभागी आहेत. अरे जाहीररित्या तुमच्या वाहिन्यांद्वारे मुलाखतीत त्यांनी सांगितले ना. तुम्हाला फुटेज नसेल तर मी पाठवतो तुमच्याकडे. जरांगेंनी मुंबईकडे निघतानाच स्क्रिप्ट फोडली, हा राजकीय अजेंडा असल्याची. हा राजकीय अजेंडा कसा? तर ते म्हणाले की मी हे सरकार उलथवून लावणार आहे. देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल, पण आता मी जबाबदारीने सांगतो की सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत, तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत. हे मी जबाबदारीने सांगतोय. मी माझ्या पदरचं काही सांगणार नाही, मला पॉलिटिकल बोलायचंही नाही. नंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुदतवाढ देण्यात आली आहे. आज 1 दिवसाची मुदत होती, त्याच्यामध्ये आणखी 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजे उद्या सुद्धा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करतील. आणि याविषयी अधिक माहितीसाठी त्याचबरोबर आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्यासाठी CSMT स्टेशन बाहेरून आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत आपले प्रतिनिधी राहुल चोरी. राहुल, काय सांगाल? आपण बघतोय फक्त 5,000 आंदोलकांना परवानगी होती आझाद मैदानामध्ये बसण्याची, मात्र CSMT स्थानकामध्ये थोड्याच वेळापूर्वी हजारो आंदोलकांची गर्दी आपण बघितली आहे. सध्या काय स्थिती आहे? आणि दुसरं म्हणजे आंदोलकांचं आता काय म्हणणं आहे, कारण आणखी 1 दिवसाची परवानगी मिळाली आहे. अगदी बरोबर आहे. खरं तर 1 दिवसाची वाढीव परवानगी मिळाली, मात्र आज सकाळपासूनच आता सध्या मी CST परिसरातला जो बाहेरचा प्रमुख चौक आहे त्या ठिकाणी आहे. आज सकाळपासूनच अगदी 7 वाजल्यापासून संध्याकाळचे 7 वाजायला अवघा तासभर उरलाय. 12 तास इथलं जर ट्रॅफिक जर बघितलं तर संपूर्ण बंद होतं. आता काही वेळापूर्वीचा हा जो रस्ता आहे हा उघडायला सुरुवात झालेली आहे. आंदोलनाचा सकाळपासून जर आक्रमकपणा बघितला तर आंदोलकांनी सकाळपासून या ठिकाणी गर्दी अशाच पद्धतीनं केलेली आहे. एक बाजू जर बघितली, ज्या पद्धतीनं मंत्रालयाकडून एक रस्ता येतो तो पूर्णपणे अद्यापही बंद आहे. दुसऱ्या बाजूला आंदोलनकर्त्यांची जी मोठी गर्दी जी आहे आझाद मैदानावर तेवढीच बाहेर देखील आहे. आणि त्यामुळं आता जरी मुदतवाढ मिळाली असली तरी आता संध्याकाळी आंदोलनकर्ते नेमकं कुठं थांबणार? पावसाचं वातावरण आहे, थोडा थोडा पाऊस देखील पडतोय. आणि या सगळ्याची व्यवस्था जर एकंदरीत बघितली तर प्रशासन नेमकं काय व्यवस्था करते हे देखील पाहावं लागेल. सध्याची परिस्थिती बघितली तर अगदी सकाळपासूनच हा चौक जवळपास वाहतुकीसाठी पूर्ण बंद होता. काही प्रमाणात, अगदी काही प्रमाणात हा एक बाजू जी आहे ती उघडी दिसते, मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा आणि यासोबतच जी रस्ता मोकळा करण्यासाठी जी यंत्रणा आहे ती देखील होते. सध्या एकंदरीत बघितलं तर आत्ता आंदोलनाला परवानगी मिळाली असल्यामुळं बाहेर असणार हे आंदोलक नेमकं आता काय करणार आणि कुठे थांबणार, यासोबतच उद्या देखील अशाच पद्धतीनं याच चौकात ही गर्दी राहते का किंवा याच्यावर काही वेगळा मार्ग काढला तर हे देखील पाहायला मागलं. सध्याची परिस्थिती बघितली तर अगदी आंदोलन करते अगदी सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी गर्दी यायला सुरुवात झाली आणि आत्ता अगदी काही वेळापुरतं तात्पुरतं ट्रॅफिक या ठिकाणाहून मोकळं होतंय. त्यामुळं रात्रीच्या प्रमाणात इथं काय होतंय यासोबतच आंदोलन करते आझाद मैदानावर बसून राहणार की पर्याय व्यवस्था यांच्यासाठी काही केली जाते हे देखील पाहावं लागेल. बरोबर आहे राहुल, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. आंदोलकांकडून तरी देखील तशी परवानगी दिली जाणार का हा सवाल आहे. त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे. दरम्यान आणखी एक मोठी बातमी, मनोज जरांगे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांकडून जरांगेंच्या आंदोलनाला वाढीव परवानगी दिल्याची माहिती समोर येते. 6 वाजता मुदत संपलेली होती, परवानगी संपली होती, मात्र आता जी अपडेट येते त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुदतवाढ दिल्याची माहिती आहे.
आता ही मुदत नेमकी कधीपर्यंत दिली हाही एक सगळ्यात मोठा सवाल आहे. तर मनोज जरांगे यांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल. जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईमधून परतणार नाही, आमरण उपोषण करणार असा निर्धार त्यांनी केलेला होता. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अजित, काय सांगाल? एकूणच मनोज जरांगेंना परवानगी मिळाल्याचं दिसतंय. किती दिवसांची परवानगी आहे? काय अपडेट्स याविषयीचे? परवानगी जी आहे ती उद्यापर्यंतची दिली गेलेली आहे, कारण तसा अर्ज जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी केला होता आणि त्यानुसार त्यांना उद्यापर्यंत आझाद मैदानामध्ये थांबण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. याचबरोबर ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या देखील त्यांना कळवण्यात आलेल्या आहेत. मात्र त्या अटी शर्तीबाबत पोलिसांनी प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलेलं आहे. मुळात ज्या पद्धतीने आपण जरा संपूर्ण आझाद मैदान परिसर पाहिला किंवा मुंबई महानगरपालिका असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल संपूर्ण परिसर असेल, या परिसरामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक आहेत, त्यांच्या गाड्या आहेत. या गाड्या इथून निघतील का? आंदोलक इथे थांबतील का? आणि जर मनोज जरांगे पाटील यांना उद्याकरता परवानगी दिलेली आहे तर त्यांना आतमध्ये देखील थांबण्याची परवानगी दिली आहे. पण त्यांच्यासोबत किती कार्यकर्ते असतील का सगळेच कार्यकर्त्यांना इथे थांबून दिलं जाईल यावर मात्र पोलिसांनी स्पष्टता दिलेली नाहीये. मात्र उद्याच्या आंदोलनाकरता मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली आहे आणि त्या सर्वानुसार मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जे आहे ते उद्या देखील सुरू राहील. पण परवानगी दिली आहे का याबाबत जो पोलिसांचं म्हणणं आहे ते आपण स्पष्टपणे सांगूया की त्यांनी उद्याकरता परवानगी मागितलेली आहे. त्यामुळे उद्यानंतर परवासाठी त्यांना परवानगी दिली जाणार आहे की नाही, ते अर्ज करतील की नाही याबाबत जेव्हा पुढे. बरोबर आहे अजित, पुढे नेमकं काय होणार तेही बघावं लागेल. दरम्यान श्रीकृष्ण आवटी हे थेट आझाद मैदानातून आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. कृष्णा, काय सांगाल? परवानगी मिळालेली आहे 1 दिवसाची, आता आंदोलकांच्या काय भावना समोर येत आहेत? अतिशय महत्त्वाची आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जी आहे ती आझाद मैदानाला परमिशन जी आहे ती मुदत वाढून जी आहे ती मागणी केली होती आणि आता जी परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो या संपूर्ण परिसरात, आझाद मैदान या परिसरात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक आहेत, आपल्या उपस्थित आहे. अगदी आता जे